आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय काळा चना मसाला। तर ही काळा चना मसाल्याची ग्रेव्ही कशा पद्धतीने बनली जाते आणि दाटसर ग्रेव्ही बनवण्यासाठी काय करण्यात येतं, तर आज आपण हे बघणार आहोत। थोडंसं वेगळ्या पद्धतीचं वाटण आपण ह्यामध्ये वापरणार आहोत आणि आपण हा चमचमीत चविष्ट असा काळा चना मसाला तयार करणार आहोत। चला, सर्वात आधी रात्री आपण चणे भिजत घालणार आहोत। रात्रभर चणे मस्त भिजणार आहेत आणि सकाळी उठून त्यांना आपण कुकरला लावून घेणार आहोत। कुकरमध्ये स्वच्छ धुतलेले चणे आणि शिजण्यापुरतं पाणी, हळद आणि मीठ टाकायचं आणि कुकरच्या फास्ट गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर स्लो गॅस करायचा आणि 15 मिनटं शिजवून द्यायचं। असं केल्यामुळे चणे खूपच परफेक्ट असे शिजले जातात। बघू शकता आपले चणे मस्त शिजलेले आहेत। आता आपण काय करायचं, ह्यातले थोडेसे चणे आपण बाजूला काढून घेणार आहोत। ते कशासाठी ते सांगते मी तुम्हाला। वाटण तयार करण्यासाठी इथे मी 2 टमाटर, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीर न वापरता आपण कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि कसुरी मेथीचा सुद्धा आपण वापर करणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीरीच्या काड्या, आवडीनुसार तिखट, हिरव्या मिरची घाला, आलं, लसूण, टमाटर घाला आणि त्याचबरोबर आपण कसुरी मेथी 1 चमचाभर घालून घेणार आहोत। आता ह्याचं वाटण आपण तयार करणार आहोत। वाटण मस्त झालेलं आहे। आता जे काळे चणे थोडेसे बाजूला काढलेले ते सुद्धा वाटून घेणार आहोत। हे चणे वाटल्यामुळे, हे ग्रेव्हीमध्ये टाकल्यामुळेच आपली ग्रेव्ही दाटसर बनणार आहे। आता आपल्याला मसाले लागतील। लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला। कढईमध्ये तेल टाका आणि थोडेसे खडे मसाले टाका आवडीनुसार। त्यात जिरे टाकून थोडासा हिंग टाका। त्याचबरोबर 2 मोठे कांदे चिरून घ्यायचे आहेत आणि त्यांना व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। खड्या मसाल्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी इतकंच काय ते मी टाकलेलं आहे। आता जे वाटण टमाटरचं केलेलं ते वाटण आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आता जे आपले मसाले आहेत ते सगळे मसाले आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत। मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। मसाल्यांना सुद्धा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित मसाले भाजले की त्याचा खमंगपणा आणि सुवास सगळीकडे दरवळतो। आता शिजवलेले चणे आपण ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत। त्याचबरोबर वाटलेले चणेसुद्धा आपण घालून घेणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। 15 मिनटं व्यवस्थित स्लो गॅसवर शिजल्यानंतर आपली चना काळा मसाला तयार होणार आहे। थोडीशी कोथिंबीर आणि उभे चिरलेले आल्याचे तुकडे 1 नंबर लागतात। दाताखाली ज्यावेळी आल्याचे तुकडे येतात ना, खरोखर खूपच भारी वाटतं। तर अशा पद्धतीने आपला काळा चना मसाला तयार होतोय। 15 मिनटं स्लो गॅसवर शिजला की जितकी ग्रेव्ही तुम्हाला दाटसर हवी आहे तितकी झाली की गॅस बंद करायचा, कारण चणे तर ऑलरेडी आपले शिजलेलेच आहेत। झाला आपला मस्तपैकी काळा चना मसाला। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, जितकी मला दाटसरपणा हवा होता तितका दाटसरपणा ग्रेव्हीला आलेला आहे आणि मस्त तवंगसुद्धा आलेला आहे। मस्तपैकी काळा चना मसाला आपला तयार झालेला आहे। तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा।